गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका यांच्या चरणी वंदन करते. परमपूज्य आचार्य मंदाताई गंधे यांच्या चरणी वंदन करते. समर्थ रामदास स्वामींच्या चरणी वंदन करते. आणि तुम्ही सगळे श्रोते जगदीश मूर्ती या न्यायाने तुम्हालाही वंदन करते. आणि मी मनाचा श्लोकांचा जो अभ्यास केलाय तो तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते. आपल्या टीम मेंबर्सनी म्हणजे मृणालिनींनी निवडक मनाचे श्लोक ह्यावर निरूपण असा शब्द आजच्या सेशनला वापरलाय. पण कुठल्याही प्रकारचं निरूपण किंवा प्रवचन करण्याची माझी पात्रता नाही, तेवढा माझा अभ्यास नाही आणि आचरणही नाही. त्यामुळे हे निरूपण प्रवचन असं नाहीये, तर मी एक आवड म्हणून जो अभ्यास केलाय तो मी तुमच्या समोर प्रेझेंट करते. आपल्याला काही कळलं की कसं आपण घरच्या लोकांना आधी सांगतो, तसं हे आपल्या ग्रुपमध्ये थोडंसं काहीतरी सांगायचं ह्या भावनेने मी इथे आहे. त्यामुळे हे कुठल्याही प्रकारचं प्रवचन नाही. मनाचे श्लोक किंवा ज्याला मनाची शते मनोबोध असंही म्हटलं जातं, हा समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेला एक अतिशय छोटासा आणि समजायला अगदी सोपा असा ग्रंथ आहे. ह्याच्यामध्ये 205 श्लोक आहेत आणि मराठी व्याकरणाच्या दृष्टीने जर का ह्याच्याकडे बघितलं तर हे एकदम विलक्षण त्याच्यामध्ये एक एक मुद्दे आहेत. इथे मी फक्त एकच सांगते की या 205 श्लोकांमध्ये जे एका श्लोकामध्ये 4 चरण आहेत, तर प्रत्येक चरणामध्ये 12 अक्षर आहेत. आणि ती अशा पद्धतीने जे शब्द आहेत किंवा त्याच्यामध्ये ऱ्हस्व दीर्घ असे आहेत की ते आपण जर का व्यवस्थित उच्चारले तर त्याला एकदम छान चाल लागते. आणि मग समर्थांना आपल्याला त्याच्यातनं जी शिकवण द्यायची आहे त्याचा अर्थ विचार केला की हळूहळू आपल्याला उलगडायला लागतो. तर असे 205 श्लोकांमधले श्लोक नंबर 38 ते 42 हे 5 श्लोक मी आज निवडलेत, ज्याचं शेवटचं चरण आहे मना सज्जना राघवी वस्ती कीजे. म्हणजे इथे समर्थ आपल्याला आता ह्यातला वस्ती कीजे हा जो शब्द आहे की त्याचा अर्थ आहे राहणे. आपण जसं मराठीत म्हणतो की तुमचं वास्तव्य आता कुठे आहे, म्हणजे तुम्ही कुठे राहता, तसं इथे समर्थ म्हणतायत की तुमच्या मनाला तुम्ही राघवाकडे वस्ती करायला पाठवा. म्हणजे काय, तर त्या राघवाला तुमच्या मनामध्ये ठेवा, म्हणजे त्याचं सतत अनुसंधान ठेवा, त्याचं सतत स्मरण ठेवा. तर ह्या 5 श्लोकांचं प्रत्येक म्हणजे 5ही श्लोकांचं शेवटचं चरण समर्थांनी हेच ठेवलेलं, म्हणजे ही शिकवण दिलेली आहे आपल्याला. आणि त्याच्यावरती थोडासा अभ्यास मी आज मांडणार आहे. आणि त्या अभ्यासाचे जे रेफरन्सेस आहेत ते माझ्या परमपूज्य सद्गुरूंची ह्या विषयावरची एकदम डिटेल प्रवचनं आणि तुम्हाला माहिती असतील तर एक समर्थ भक्त सुनील चिंचोळकर, अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व होतं, त्यांनी हे एक पुस्तक लिहिलेलं आहे, मनाच्या श्लोकातून मनःशांती. तर ह्या पुस्तक ह्या दोघांचा अभ्यास करून मी इथे हे काही जे काही मुद्दे मांडतेय ते त्याच्यावर बेस्ड आहेत. तर आता इथे वस्ती की जे समर्थ आपल्याला सांगतायत म्हणजे जाऊन राहा. तर म्हणजे ह्या शिकवणीमध्ये 3 घटक आहेत. एक आपलं मन आहे, दुसरा राघव आहे जिथे समर्थ म्हणतायत की तुमच्या मनाला पाठवा, आणि तिसरं ते वस्ती करण्याची म्हणजे अनुसंधानाची क्रिया आहे. त्यामुळे ह्या शिकवणीमध्ये 3 घटक आहेत. त्यामुळे आपण मनाचं स्वरूप कसं आहे, राघवाचं स्वरूप कसं आहे, ती अनुसंधान वस्ती करायची म्हणजे नक्की काय करायचं आणि ते कशासाठी करायचं, म्हणजे ते केल्याने मला काय मिळणार आहे. आपल्याला जर का व्यवहारात कोणी काय सांगितलं की जरा हे असं कर ग, तर आपण लगेच म्हणतो मी कशाला करू, मला त्याच्यातनं काय मिळणार आहे. तर हा विचार परमार्थामध्ये अतिशय महत्वाचा असतो असं सद्गुरू सांगतात की आपण कुठलाही अभ्यास किंवा कुठलीही गोष्ट करतो तेव्हा ते कशासाठी करतो हे जर का क्लिअर असेल तर त्याचा जो परिणाम व्हायचा असतो तो होतो. त्यामुळे हे 4 मुद्दे मी आज इथे आपण विचार करणार आहोत की मनाचं स्वरूप काय, राघवाचं स्वरूप काय, अनुसंधान करायचं म्हणजे नक्की काय करायचं आणि ते कशासाठी करायचं. तर हे जे मनाचं स्वरूप आहे हे म्हणजे आपल्याकडे म्हणजे साहित्यिक, लेखक, कवी यांनी भरभरून मनावरती सगळं विवेचन केलेलं आहे, जाणकारांनी केलेलं आहे. त्या दृष्टीने मनाचं स्वरूप आपण बघत नाही आहोत. आपण जेव्हा अध्यात्मवारी आणि काही अध्यात्माचे प्रयत्न करतो तेव्हा अध्यात्मशास्त्र, वेदांतशास्त्र, परमार्थशास्त्र ह्याच्या दृष्टीने मन कसं आहे, एकदम थोडक्यात आपण बघणार आहोत की मनाचे फीचर्स काय आहेत, टेक्निकल स्पेसिफिकेशन्स काय आहेत, मन म्हणजे काय. तर ते एक समजून घेण्यासाठी आधी थोडी आपल्याला देह म्हणजे काय, अध्यात्माच्या संकल्पनेतनं थोडं देहाचे प्रकार समजून घ्यावे लागतात. तर अध्यात्मशास्त्र सांगतं की माणसाच्या देहाचे 4 प्रकार आहेत. त्यातला सगळ्यात पहिला प्रकार आहे तो म्हणजे स्थूल देह. स्थूल देह म्हणजे जो आपल्या डोळ्यांना दिसतो किंवा आपण वजन काट्यावर जेव्हा उभं राहतो ते जे वजन भरतो तो जो देह आहे तो म्हणजे स्थूल देह आहे. आणि सूक्ष्म देह याच्यामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार, अंतःकरण, पंचप्राण ही सगळी तत्व येतात. सूक्ष्म देह आपल्याला असा डोळ्यांनी दिसत नाही की हे बाबा हे माझं मन आहे असं आपल्याला दाखवता येत नाही, पण तरी त्याचा आपल्याला
सतत अनुभव असतो. म्हणजे आपण एक गाढ झोपेत जेवढ्या वेळ असतो तेवढा वेळ सोडला तर उरलेल्या दिवसभरातल्या जागृती अवस्थेमधल्या प्रत्येक क्षणाला आपल्याला मनाचा अनुभव असतो. त्यामुळे ते दिसत जरी नसलं तरी असं कोणीही व्यक्ती आतापर्यंत असं मला मन नाही बुद्धी नाही असं म्हणत नाही. आपण ते अनुभवत असतो आणि बहुतांश वेळेला त्या मनाचंच आपल्यावरती राज्य असतं. म्हणजे मनाप्रमाणे आपण सगळं करत असतो. त्याच्या तालावर आपण सगळं जगत असतो आपलं जीवन. तर आता स्थूल देह जो म्हटला त्याचं जरा अजून थोडं शास्त्र म्हणतं की स्थूल देह हे पंचमहाभूतांचं सगळं एकत्रीकरण आहे. संत म्हणतात देह म्हणजे पंचमहाभूतांचा मेळावा. तुकाराम महाराज म्हणतात पंचभूतांचा गोंधळ. तर आपण जर का हे थोडासा विचार केला तर आपल्याला हे समजू शकतं की आपल्या शरीरामध्ये जे सगळे हाडं, मांस, स्नायू, आपले अवयव हे सगळे पृथ्वी तत्व आहे. आपल्या शरीरामध्ये पाणी आहे, रक्त आहे, विविध प्रकारचे क्षार आहेत, रस आहेत, ऑइल्स आहेत. हे सगळे जलतत्व आहे. अग्नितत्वही आहे कारण शरीर थंड पडतं केव्हा आपल्याला माहितीये जेव्हा प्राण जातात तेव्हा त्याच्यानंतर शरीर थंड पडतं. त्यामुळे शरीर चालू शरीराचं कार्य चालू राहण्यासाठी अग्नितत्व अतिशय आवश्यक आहे. आपण जठराग्नी असा शब्द वापरतो त्याशिवाय अन्न पचत नाही. तर हे अग्नितत्व आहे. नंतर प्राणतत्व, वायुतत्व आपण प्राण घेतल्याशिवाय जगू शकत नाही. 24/7 आपण ब्रीद इन ब्रीद आउट करत असतो. ते प्राणतत्व आहे, वायुतत्व आहे. आणि शरीरामध्ये पोकळी आहे तिथे आकाशतत्व भरून राहिलेलं आहे. त्यामुळे शास्त्र सांगतं की स्थूल देह हे पंचमहाभूतांचं एकत्रीकरण आहे. आणि जर का आपण आपल्या थोड्याशा जाणीवांचा, अंतःकरणाचा, वागण्याचा विचार केला, तर आपण कधीच एकसारखं सतत वागत नाही. म्हणजे एकाच मूडमध्ये आपण 24 तास नसतो. कधी-कधी आपण एकदम शांत, समाधानी, आनंदी असतो, काहीतरी नवीन शिकत असतो, देवाची पूजा अर्चा करतो, इतरांना मदत करतो. हे सगळे सत्वगुणाचा प्रभाव असतो तेव्हा आपल्यावरती. पण हेच शांत, समाधानी, आनंदी असणारे आपण कधीतरी हट्टाला पेटतो. मला हेच पाहिजे, असंच पाहिजे, माझ्या मनासारखं झालंच पाहिजे. मला उठून 4 गोष्टी करून काहीतरी कार्य केलं पाहिजे, काहीतरी मिळवलं पाहिजे. तेव्हा आपल्यावरती रजोगुणाचा प्रभाव असतो. आणि हेच आपण कधीतरी एकदम रागावलेले असतो, भांडतो, कोणाला काहीतरी बोलतो, स्ट्रेसमध्ये असतो, निराश झालेलो असतो, आळस असतो. काहीही उठून कधी करू नये असंही आपली स्टेज असते. तेव्हा आपल्यावरती तमोगुणाचा प्रभाव असतो. तर हे सगळं सांगायचं कारण म्हणजे हे जे आपलं देहाचं कार्य चालतं हे पंचमहाभूत आणि 3 गुण ह्या 8 अष्टधा प्रकृती जे म्हणतात, त्याच्यावरती चालतं. आणि जसं आपला देह असतो, तसं जे पिंड म्हणजे देह, जे पिंडी तेच ब्रह्मांडी असा शास्त्राचा दुसरा नियम आहे. त्यामुळे संपूर्ण सृष्टी, जीवसृष्टी, संपूर्ण जग हे या 8 एलिमेंट्स वरती चालत असतं. आता आपण मनाचं स्वरूप बघतोय, तर इथे मन कुठे बसतं? तर शास्त्र म्हणतं, की मन हे वायू तत्वाचं आहे आणि रजोगुणाचं आहे. तर वायू तत्व म्हणजे जिथे स्थिरता आहे त्याला आपण वायू म्हणतच नाही. जिथे हालचाल आहे म्हणजे वायू सतत अस्थिर असतो, चंचल असतो. त्यामुळे आपलं मन सतत चंचल असतं आणि रजोगुणाचा प्रभाव असल्यामुळे त्याला सतत काही ना काहीतरी हवं असतं, की एक झालं की दुसरं, दुसरं झालं की त्याच्या पुढचं तिसरं. मला काहीतरी पाहिजे आणि ते वाईटही नाहीये. प्रपंचासाठी काहीतरी हवं असणं, प्रयत्न करणं हे एक ॲब्सोल्युटली परफेक्ट आहे. पण हे सतत आपण त्याच्या मागे धावत असतो. तर हे मनाचे बाय डिफॉल्ट फीचर्स आहेत. आणि असं अस्थिर, चंचल आणि सतत काहीतरी सुख हवं असणारं मन समर्थ आपल्याला म्हणतायत, की राघवाच्या चरणी ते स्थिर कर, अनुसंधानात राहा. म्हणजे तिथे ठेव. म्हणजे एका जागी ठेव. याचा अर्थ आपल्याला ते अस्थिर मन स्थिर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. असं सहजासहजी ते होणार नाही. आणि तेच आपल्याला समर्थ या शिकवणीतनं ते कसं करावं, काय करावं हे मनाच्या श्लोकांमधनं सांगतायत. आता म्हणजे मन कसं आहे चंचल आहे. कभी खुशी, कभी गम. माझं सुख आलं आयुष्यात का मी सुखी, दुःख आलं तर मी दुःखी. म्हणजे सतत द्वंद्वामध्ये मन गुंतलेलं आहे. आणि अशी गाणी पण आहेत ना आपल्याकडे, एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. सुख पाहता जवळ एवढे, दुःख पर्वत एवढे. आपल्याला प्रपोर्शन पण माहिती आहे, की सुख किती मिळणार आहे आणि दुःख किती मिळणार आहे. आणि त्याच्यानुसार आपण आपलं मन सतत सुखी-दुःखी करत असतो आणि ते जर का मान्य असेल, की मी एक्सेप्टच केलेलं आहे, की माझं मन सुख-दुःखीच असं होतच राहणार आहे. तर त्यांच्यासाठी मग हा पुढचा विचार करायची विशेष गरज नाहीये. मग त्यांनी मनाचे श्लोक म्हणावेत, पाठ करावेत, त्यांनी वाचा शुद्ध होईल, मेमरी स्ट्रॉंग होईल, मनावरती तेवढ्या वेळापुरता छान परिणाम होईल आणि देन इट इज ओव्हर. मग परत मी माझं नॉर्मल आयुष्य जगायला मोकळी आहे. पण जिथे मला का माझी अशी श्रद्धा असेल, की नाही हे जे सुख-दुःख आहे, ते मी स्वीकारलंच पाहिजे असं नाहीये. आणि मी म्हणजे सुख-दुःख असतानाही मी आतून शांत समाधानी राहू शकते. अशी श्रद्धा असेल तर मग हा आपण पूर्ण अभ्यास, विचार आणि त्याचं आचरण इथपर्यंत जाऊ शकतो. तर असं हे जे मन आहे, जे द्वंद्वामध्ये गुंतलेलं आहे, त्याला समर्थ मना सज्जना म्हणतायत.
तर जर का अभ्यासाला सुरुवात केली तर पहिला प्रश्न हा पडतो की मना सज्जना जिथे म्हणतात मग माझं मन सज्जन आहे, हा पहिला प्रश्न पडतो. आणि आपण आता असा अभ्यास करतोय तो 38वा श्लोक आहे, म्हणजे इथे मना सज्जना राघवी वस्ती की जे म्हणजे समर्थ रामाकडे जायला सांगतायत. पण कुठल्याही संत साहित्याचा असा मध्येच उचलून जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा त्याच्या आधीचा थोडा आणि पुढचा थोडा जोपर्यंत आपण त्याचं लिंकेज किंवा हे लावत नाही तोपर्यंत त्याचा व्यवस्थित अभ्यास किंवा जे अपेक्षित परिणाम आहेत ते होत नाहीत. त्यामुळे 38व्या श्लोकात समर्थ मना सज्जना म्हणतायत राघवाकडे जा म्हणतायत, पण दुसऱ्या श्लोकात ते मना सज्जना भक्तिपंथीची जावे असंही म्हणतात. म्हणजे मनाच्या श्लोकामध्ये पहिला श्लोक आहे तो नमनाचा आहे, गणपतीचं शारदेचं नमन केलेलं आहे, वंदन केलेलं आहे. आणि रघुनाथाचा पंथ अनंत आहे म्हणजे निर्गुण निराकार रामाकडे निर्देश केलेला आहे आणि अचानक मना सज्जनावर समर्थ आलेत. म्हणजे कुठलंही प्रिरिक्विजिट ह्याला नाहीये, जो कोणी माणूस आहे त्याचं मन सज्जनच आहे असं समर्थ म्हणताय तिथे आपल्याला. तर मग असं का बरं ते म्हणत असावेत? तर आता आपण सगळे संसारी आणि आय थिंक ऑलमोस्ट सगळ्या लेडीज मुलामुलांना वाढवलेलं आहे. तर हा अनुभव आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपली मुलं लहान असतात त्या फेज मधनं आपण सगळेजण गेलेलो आहोत. तशी कल्पना करूया की आपण काहीतरी अतिशय महत्वाचं काम करतोय जिथे फोकस हवाय आणि आपण बिझी आहोत आणि एक आपलं बाळ 2-2.5 वर्षाचं छोटं मूल शेजारी खेळतंय. तर जोपर्यंत ते त्याचं त्याचं खेळतंय आणि ते छान आहे तोपर्यंत आपण आपलं काम करतो. त्याच्याकडे काय फारसं आपण हे करत नाही. पण ज्या क्षणाला ते उठतं, आई मला हे दे, असंच कर, माझ्याकडे लक्ष दे, मला भूकच लागली, रडायला लागतं, मला वेळ दे आणि आपल्या कामामध्ये थोडासा व्यत्यय येतो. तेव्हा आपण त्याला लगेच काय म्हणतो, "अरे तू जरा थांब ना, गुड बॉय आहेस की नाही? गुड गर्ल आहेस की नाही? इथे बस जरा 5 मिनिटं." मग त्याही मुलाला असं वाटतं, "हो, हो, हो, मी गुड गर्ल आहे, गुड बॉय आहे." मग ते थोडा वेळ बसतं. तसं समर्थ आपल्या मनाला चुचकार देत. त्यांना माहित आहे, की सर्वसामान्यांचं मन कसं आहे, किती अस्थिर आहे, किती चंचल आहे, सुखाच्या मागे आहे. पण तरीही त्याला हाक मारताना ते सज्जनास म्हणतायत. जसं आपण त्या मुलावरती थोडी जबाबदारी टाकतो, की बाबा गुड बॉय हो, तसं त्या समर्थांनी इथे आपल्यावरती जबाबदारी टाकली आहे. आपल्याला एक पदवी दिली आहे, की तुमचं मन सज्जन आहे. आणि आपण सगळे एज्युकेटेड लोक आहोत. जेव्हा पदवी मिळते तेव्हा त्याच्याबरोबर रिस्पॉन्सिबिलिटी पण येते आपल्याला माहित आहे. त्यामुळे कोणी आपला पदवीदान समारंभ कोणी करत असेल, तर त्या पदवीबरोबर आपल्याकडनं एक्स्पेक्टेशन्स आहेत. तसं समर्थांनी आपल्यासाठी एक एम सेट केलंय, की बाबा तुझं मन सज्जन आहे का हे पहिले तपास. आणि देवानी पण अशीच ईश्वराने अशीच योजना केली, की माझ्या मनात काय आहे हे फक्त मलाच कळतं. इतरांना कळत नाही. म्हणजे आपल्या मनात काय आहे हेच बघावं अशी ईश्वराची पण अपेक्षा आहे. इतरांकडे बघू नका. मी अभ्यास करते मनाच्या श्लोकाचा म्हणून सगळ्यांनी तसं वागावं. ह्याच्यापेक्षा माझ्या मनात काय चाललंय एवढंच बघायचं माझं काम आहे. आमचे सद्गुरू म्हणतात, की तुम्ही नेहमी प्रथम पुरुषी एकवचनी परमार्थ करा. म्हणजे स्वतःपुरता करा. त्यामुळे आपण आपल्या मनाचं जर का एकदम प्रामाणिकपणे जर का आपण इंट्रोस्पेक्शन केलं, तर आपल्याला कळतं, की सज्जन वगैरे तर आपण नक्कीच नाही आहोत. पण ते सज्जन होऊ शकतोय आपण आणि त्याचे प्रयत्न आपण करू शकतोय. ही इच्छा तरी मनामध्ये जागृत होऊ शकते. म्हणून समर्थ मनाला सज्जन म्हणतायत. आणि हे 38व्या श्लोकामध्ये जाऊन ते म्हणतायत, की "सज्जन मना तू राघवाकडे जा." आता आपण फॉर्च्युनेटली सगळेजण अशा पिढीतले आहोत, की लहानपणी आजोळी जात होतो आपण. त्यामुळे वस्ती करायची म्हणजे आजोळी जायचं मामाकडे, मावशीकडे किंवा काकात हे आपल्याला माहीत आहे. आताची आपली मुलं स्लीपओव्हरला जातात फ्रेंड्सकडे. त्यामुळे कोणा ना कोणाकडे जाऊन राहणं ह्याचा अनुभव आपल्याला आहे व्यवहारामध्ये. आणि मग कसं असायचं लहानपणी आपली सुट्टी लागली, तिकीट काढली, गाडी बुक झाली, की आपले आई-वडील सांगायला लागायचे, की "जरा इथे जाऊन नीट व्हा. शांत राहा, हट्ट करू नको, मामाला त्रास देऊ नको, मामीला मदत कर." असे संस्कार करून आपल्याला पाठवलं जायचं. कारण त्याचा उद्देशच तो असायचा, की ती वस्ती जे काही वास्तव्य तिकडचा स्टे आहे तो हॅपी असावा. आता जर का माझ्या मैत्रिणीकडे माझेच सगळे गुणधर्म घेऊन गेले, की मी माझ्या आत्ता मला असंच पाहिजे, तसंच पाहिजे, माझी हीच वेळ आहे, मी आता मोबाईलच बघणार आहे, मी बोलणारच नाहीये. तर त्या वास्तव्याला काही अर्थच उरत नाही. तसं दुसऱ्या श्लोकापासून समर्थ आपल्या मनाला कंडिशन करतायत, की दुसऱ्या श्लोकात म्हणतात भक्ती पंथेला जा, तिसऱ्या श्लोकात म्हणताय प्रभाते मनी राम चिंतित जा, सदाचार सोडू नको, वासना दुष्ट आहेत त्यांना सोड, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे सगळे षडवी म्हणजे जे रिपू आहेत ते सोड आणि काय धर, की धारिष्ट धर, मनाश्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे. धारिष्ट धर, सुखदुःखाला धारिष्ठाने सामोरं जा. मना चंदनाचे परित्वा झिजावे. चंदन जसं झिजून झिजून बाकीच्यांना सुवास देतो, तसं तू प्रयत्नांनी झिज. असं समर्थ आपल्या मनांवरती संस्कार करतायत. नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे. म्हणजे आधी होऊन गेलेली पिढी पुढील किंवा पुढची येणारी पिढी ह्यांच्यावर अवलंबून राहू नको. म्हणजे कुठल्याही प्रकारची निष्क्रियता किंवा प्रपंचामधली उदासीनता समर्थांना मान्यच नाहीये. तू पहिले सेल्फ सफिशियंट हो. प्रयत्न कर. हे सगळे षडरिपू सोड.
चांगले गुण आत्मसात कर, आणि मग ते 38व्या श्लोकात येऊन म्हणतायत की तू आता राघवाकडे जा. आणि ह्याचं कारण एकच आहे की ती जे वास्तव जे करायचं आहे ते चांगल्या उत्तम प्रतीचं व्हावं. आता व्यवहारामध्ये आपण एखाद्याकडे गेलो आणि आपण आपले सगळे टँट्रम्स दाखवले तर ते लोक एक दोन वेळा आपल्याला सहन करतील की हा ठीक आहे. तिसऱ्या वेळेला म्हटल्यावर ते म्हणतील नाही बाबा मला थोडं बाहेर जायचंय, वी आर बिझी, म्हणजे आपल्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतील. पण इथे समर्थ आपल्याला खात्री देत आहेत. त्याच्या आधीचे 10 श्लोक हे शेवटचं चरण आहे, नुपेक्षी कदा रामदासाभिमान. म्हणजे राम कधीही भक्ताची उपेक्षा करत नाही. जर का तुम्ही चांगल्या भावाने आणि सुसंस्कारित मनाने त्याच्याकडे गेलात तर तो नक्कीच तुम्हाला प्रतिसाद देतो, अशी खात्री आधीच्या श्लोकांमध्ये समर्थ देत आहे. आणि मग 38व्या श्लोकांमध्ये समर्थ काय म्हणतात ते मी जरा ते श्लोक डिस्प्ले करते, कारण त्याचे मधले श्लोक घेतल्यामुळे ते पाठ असायची शक्यता नाहीये. तर मी एक सेकंद ना. चिन्मय जरा शेअर करशील का रे, माझं समाव काय कळत नाहीये मला. हो मी तेच शोधतोय, मग पाठव एकदा परत. तुला मेल केला होता मी, एक मिनिट. सॉरी हा, माझ्या स्क्रीन वरती हा ठीक आहे, दिसतंय तुम्हाला? हो हो दिसतंय दिसतंय. थोडंसं मोठं कर, फक्त झूम कर. इथे ना हा ते खाली जे आहे ना तो बार, म्हणजे तुझ्या ह्याच्यामध्ये डॉक्युमेंट मध्ये खाली एक बार आहे बघतो, असं 100% दिसतंय तिथे राईट साईडला, राईट बॉटम राईटला एक बार आहे बघ, असा 0 to 100 असं, मायनस आणि 100 असं प्लस दिसेल आणि 100% दिसेल. मला दिसत नाहीये ग, व्हेरी सॉरी. मी करतो शेअर, थांब. हा यस, ओके. नाही तर मग कंट्रोल प्लस प्लस कर तरी पण दिसेल. हा ते मला शॉर्टकट माहिती नव्हता. बघा आता. हो हा हा दिसतंय, छान दिसत छान. हे दिसतंय ना, माझा फ्लो चुकला त्याच्यामुळे. ठीक आहे, तर हे असं मनावरती संस्कार करून 38व्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतायत, मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुनाथ थकीत होऊ न पाहे. तर अशा मनाला समर्थ पहिल्या चरणामध्ये प्रार्थना करतायत की तू असं वाग, असं स्वतःला सुसंस्कारित कर की तो रघुनाथ आहे तो तुझ्याकडे थक्क होऊन पाहे. आता समर्थ रामदास स्वामी किंवा महाराष्ट्रातले सगळे संत हे अद्वैत वेदांताचे एकदम पुरस्कर्ते होते. त्यामुळे अद्वैत जिथे, म्हणजे जिथे द्वैत नाही तिथे रघुनाथ आणि भक्त असं कोणी वेगळे नाहीतच आहेत, असं अद्वैताचं तत्वज्ञान आहे. त्यामुळे त्या अद्वैताच्या तत्वज्ञानाच्या आधारे रघुनाथ तुमच्याकडे थक्कीत होऊन बघेल हे प्रत्यक्षात शक्य नाही, पण इथे समर्थांनी हे रूपक किंवा एक दृष्टांत म्हणून वापरलंय. कारण जोपर्यंत आपण जीवदशेत आहोत आणि द्वैतात आहोत आणि आपण जीवा म्हणून जगतो तोपर्यंत रघुनाथाला आपल्याकडे थक्कीत होऊन पाहू दे, म्हणजे आपल्यासाठी अजून एक एम समर्थ पुढे ठेवतायत. तसंच ह्या चरणाचा दुसराही अर्थ घेता येतो की तुम्ही रघुनाथाचे जे काही गुण आहेत, अलौकिक त्याचं जे चरित्र आहे, त्याच्यातले सद्गुण आहेत, ते थक्क होऊन पहा आणि अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजिए. अवज्ञा करणे म्हणजे आज्ञा न पाळणे. तर तुम्ही रघुनाथाचे ते गुण थक्कीत होऊन बघा आणि त्याने ज्या आज्ञा केल्यात त्या पाळा. आता रघुनाथाने आज्ञा कशा केल्यात, तर ते सगुण साकार रूपामध्ये येऊन इथे पृथ्वीवरती येऊन त्यांनी जगून दाखवलेलं आहे की कुटुंबाशी कसं वागायचं, राजा म्हणून प्रजेशी कसं वागायचं, शत्रूशी कसं वागायचं, नीती न्याय धर्म कसा पाळायचा, हे सगळे गाईडलाईन्स जगण्याचे त्यांनी प्रत्यक्ष जगून इथे आपल्यासमोर एक आदर्श ठेवलेला आहे. तर त्या आदर्शांचा आज्ञा तुम्ही पाळा, म्हणजे मन स्थिर होईल आणि
मना सज्जना राघवी वस्ती कीजे हे तुम्हाला करता येईल. त्यामुळे इथे समर्थ मनाला पहिल्या चरणामध्ये प्रार्थना करतायत, तिसऱ्या चरणामध्ये आज्ञांची आठवण करून देतायत की शास्त्राने जे सांगितलंय ते करा आणि शास्त्राने जे निषिद्ध सांगितलंय ते सोडा. दुसऱ्या श्लोकात जे समर्थ म्हणतात, जनी वंद्यते सर्व भावे करावे, म्हणजे जनी नंतर एक स्वल्पविराम आहे, कॉमा आहे, की सज्जनांनी जे शास्त्राला वंद्य आहे ते भावे करावे, मग तसं वागावं. आणि जनी निंद्य म्हणजे सज्जनांनी शास्त्राने त्याची निंदा केली आहे ते सोडून द्यावं. ह्या श्लोक जर का आपण आचरणात आणला तर आपण अवज्ञा करत नाही असं तिथे अर्थ निघतो. त्यामुळे अवज्ञा कदा होय दर्थी न कीजे असं करून समर्थ आपल्या मनाला आणखीन एक पायरी पुढे नेत आहेत आणि म्हणतायत की तू राघवी वस्ती कीजे. मग हे आपण आता मनाचं स्वरूप बघितलं, मनाला सज्जना का म्हटलंय ते बघितलं, मनाला पुढे जाऊन समर्थाने एक लेवल कसं पुढे नेलंय ते बघितलं. मग आता दुसरा जो आपला मुद्दा आहे की ज्याच्याकडे समर्थ आपल्याला पाठवतायत की राघव तो कसा आहे, त्याचं वर्णन ह्या पुढच्या श्लोकामध्ये आहे की जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे. म्हणजे आपल्या मूळ जे वाङ्मय आहे, वेद, 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत, 18 पुराण आहेत, हे सगळेजण ज्याचं वर्णन करतायत असा तो राघव आहे. आणि आता राघवाचा म्हणजे एक चत्वार देव संकल्पना अशी समर्थांनी दासबोधामध्ये मांडलेली आहे की समर्थ जेव्हा राघव म्हणतात तेव्हा तो 4 स्तरांवरती आपल्याला त्याचा विचार करता येतो. त्याला पहिला स्तर म्हणजे मूर्ती किंवा प्रतिमा, म्हणजे आपण जे देवघरामध्ये राघवाची मूर्ती ठेवू किंवा फोटो ठेवू तो पहिल्या स्तरावरचा राघव. दुसऱ्या स्तरावरचा सगुण साकार राघव म्हणजे जो रामायणातला राघव, ज्यांनी दशरथाच्या पोटी जन्म घेऊन हे सगळे आपल्यासमोर आदर्श ठेवले, तो अवतार रूपी राघव हा दुसऱ्या स्तरावरचा राघव आहे. आता तो विष्णूचा अवतार होता, त्याच्याकडे विलक्षण सगळे अलौकिक गुण होते आणि त्याचं चरित्र अतिशय वेगळं आहे सर्वसामान्यांपेक्षा, त्यामुळे तो देवाचा अवतार होता, ईश्वराचा अवतार होता. त्यामुळे ईश्वर रूपी राघव हे त्याचा तिसरा स्तर आहे. आणि ईश्वराच्याही पुढे जाऊन ब्रह्मरूपी राघव, म्हणजे आपण रामरक्षक म्हणतो वेदांत वेद्यो, म्हणजे जो वेदांशिवाय समजत नाही, किंवा श्यामलम शांत मूर्ती म्हणजे जो शांत आहे, शांती ब्रह्म आहे, असा ब्रह्मरूपी राघव. तर समर्थांच्या वाङ्मयामध्ये या राघवाचे 4 विविध स्तरांवरती विचार आहेत आणि कुठल्या ठिकाणी त्यांनी कुठल्या राघवाकडे निर्देश केलाय हे अतिशय सगळं इंटरेस्टिंग शास्त्र आहे. तर इथे समर्थ ब्रह्मरूपी राघवाचा निर्देश करतायत की ज्याला वेदशास्त्रांनी पुराणांनी वर्णिलं आहे. आता वेद सगळ्यात पहिलं वाङ्मय आहे आपलं, त्याच्यानंतर आपली पूर्ण सगळं म्हणजे हिंदू धर्माची किंवा सनातन हिंदू धर्माची आपली सगळी संस्कृतीची सुरुवात वेदांपासून झाली आहे. आणि प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचा जन्म हा वेदांच्या कितीतरी नंतरचा आहे. त्यामुळे ज्यांचं वर्णन वेद करतायत तो म्हणजे निर्गुण निराकार ब्रह्मरूपी राम आहे. आणि त्याच्या जयाचे योगे समाधान बाणे, म्हणजे त्या रामाच्या योगानी, निर्गुण निराकार तत्वाच्या किंवा राघवाच्या योगानी काय होतं तर आपल्याला समाधान, इथे बाणे शब्द वापरलाय, समाधान मिळे असा शब्द वापरलेला नाहीये. आता योगे म्हणजे हा संस्कृत मधला युज धातू आहे, ज्याचा अर्थ आहे जोडले जाणे किंवा जुळणे किंवा भेटणे किंवा सहवासात राहणे, असा जो योग आहे तो राघवाच्या सहवासा अनुसंधानात राहण्याचा योग साधला तर काय होतं, समाधान बाणतं. आता मिळतं ना म्हणता बाणे, प्रत्येक शब्दाच्या मागे खूप छान छान विचार आहेत की आपण बाणा म्हणजे म्हणतो ना, आता आपण सगळेजण परदेशात राहतो, विविध भाषा बोलतो, तुम्ही सगळेजण जर्मन बोलत असाल, आपली मुलं वेगवेगळे लँग्वेज शिकतात, पण आपल्यावर जेव्हा आपण म्हणतो की माझा बाणा मराठी आहे, म्हणजे माझं मूळ काय आहे तर मी मराठी आहे, तसं हे समाधान आहे ना, हे मुळात असावं, ते अंगात बाणावं, ते नुसतं वरवरचं नसावं. कारण असं तर नाहीये ना की आपण सतत असमाधानी असतो, आपल्याला प्रपंचामधल्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं पण समाधान मिळतं, मिळत नाही का, नक्की मिळतं. आता आपण जर का अशी कल्पना केली की आता म्हणजे फॉर एक्झाम्पल की मला आता खूप भूक लागली आहे आणि मला एकदम अशी प्रचंड अशी तल्लफ म्हणजे इच्छा झाली की एक मस्त गरम गरम वडापाव खावा, तर ठीक आहे ना, माझ्याकडे वेळ आहे, पैसा आहे, एक मोबाईलवरती ऍप आहे, वडापाव देणारा दुकान तयार आहे, तर मी वडापाव मागवला, ऑर्डर केला, खाल्ला आणि मला खूप छान वाटलं. तर ते समाधान नाही आहे का, तर ते आहे, समाधान आहे, नक्कीच आहे. पण ते किती वेळासाठी टिकणार आहे, एक 2 तास, 3 तास, 4 तास, 4 तासांनी परत मला भूक लागणार आहे आणि परत मी काय म्हणणार आहे की आता नको मी वडापाव, मी सकाळीच खाल्ला. म्हणजे सकाळी ज्या वडापावने मला समाधान दिले तोच मला संध्याकाळी खावासा वाटत नाहीये. त्यामुळे ते जे समाधान आहे ते अतिशय टेम्पररी आहे. बरं, एकाच वेळी मी 4 वडापाव मागवून तेही खाऊ शकत नाही, मग त्याला प्रत्येक बाजूने लिमिटेशन आहे. आणि आपलं जे समाधान आपल्याला मिळतं प्रपंचामध्ये ते कुठली तरी वस्तू, कुठली आपली जवळची व्यक्ती, आपल्या आयुष्यात घडलेल्या घटना
किंवा आपली परिस्थिती, म्हणजे सगळं छान तर मी छान, ह्या 4 गोष्टींवर अवलंबून असतं. ह्यातली एक जरी गोष्ट डगमगली तरी आपलं समाधान निघून जातं. तशा प्रकारचं समाधान इथे समर्थांना आपल्याला सांगायचं नाही. आपल्याला समाधान कायमस्वरूपी मिळणार आहे, जर का तया लागी हे सर्व चांचल्य दीजिए हे आपल्याला करता आलं तर. ज्या रामाच्या योगाने तुम्हाला समाधान कायमस्वरूपीचं चिरकाल टिकणारं समाधान मिळणार आहे, त्याला तुम्ही तुमचं सगळं चांचल्य देऊन टाका. कारण आपलं मन अतिशय चंचल आहे आणि त्याचं म्हणजे आपल्याला व्यवहारात आपण असं म्हणतो, मी आज खूप स्ट्रेस्ड आहे, माझ्या मना अस्वस्थ आहे आणि खूप म्हणजे वेगवेगळे विचार येत आहेत. आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखाद दुसरी व्यक्ती असतेच की जिच्याशी छान बोललं, तिला सगळं सांगितलं की आपल्याला खूप बरं वाटतं, समाधान मिळतं. आपण म्हणतोय की तुला सगळं मला सांगितलं ना की मला खूप छान वाटतं. पण शेवटी काय होतं की ती व्यक्ती तीही चंचल आहे, तीही तिच्या गुणांच्या आधाराने कंट्रोल होत असते, तिलाही लिमिटेशन्स आहेत. एखादी मैत्रीण असते, समजूतदार असते, माझं सगळं ऐकून घेते, मला 4 सुखाच्या समजुतीच्या गोष्टी सांगते, मला बरं वाटतं. पण दुसऱ्या वेळी, तिसऱ्या वेळी, चौथ्या वेळी कधीतरी तिचाही मूड वेगळा असतो, तिलाही तिची सुख-दुःख असतात. त्यामुळे लिमिटेशन असतं आणि परत ते चिरकाल टिकणारं समाधान तिच्याकडनं मिळत नाही. म्हणून कोणाला आपण ते चांचल्य द्यायचे हा फार महत्वाचा आणि एकदम असा म्हणजे विस्डम मला विचार आहे. आणि समर्थ इथे आपल्याला सांगतायत की जो राम आहे, जो कधीही तुमची उपेक्षा करणार नाहीये, जो स्वतः शांत मूर्ती आहे, त्याला जर का तुम्ही तुमचं चांचल्य दिलं तर तुम्हाला हे नक्की म्हणजे समाधान मिळणार आहे. असा ह्या श्लोकात राघवाचं स्वरूप आपण बघितलं आणि राघवाकडे वस्ती केल्याने काय होणार आहे तर समाधान मिळणार आहे. त्याच्या पुढे अजून एक ते जाऊन समर्थ म्हणतात की मना पाविजे सर्व ही सुख जेथे. तर आता राघवाला चांचल्य द्यायचं मी ठरवलं तर काय मिळणार आहे मला, सर्व सुख मिळणार आहे. तर तिथे अति आदरे ठेवीजे लक्ष तेथे. तर तुझं लक्ष सतत तिथे राहू दे, म्हणजे रामाकडे लक्ष ठेव, त्याच्या अनुसंधानात राहा, त्याच्या प्रती अत्यंत आदर मनामध्ये बाळग, तर खात्री देतो की मना पाविजे सर्व ही सुख जेथे. आता 11व्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात जनी सर्व सुखी असा कोण आहे, आणि इथे म्हणतायत मना पाविजे सर्व ही सुख जिथे. म्हणजे काय, हे कॉन्ट्राडिक्शन आहे का? तर हे कॉन्ट्राडिक्शन नाहीये. जोपर्यंत मी माझं सुख जगापर्यंत कडनं शोधत राहीन, सुख कुठे शोधायचं हा इथे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. समर्थ आपला पॉइंट ऑफ व्ह्यू चेंज करतायत की जनी सर्व सुखी असा कोण आहे, जर का मी जगामध्ये देहामध्ये सुख शोधलं तर मला एकही मनुष्य सर्वसुखी जीव मिळणार नाही. पण हेच जर का मी ते रामाच्या चरणी शोधलं तर मात्र मला नक्की सर्व सुख मिळणार आहे. इथे सर्व सुख म्हणजे आत्मसुख असा त्याचा अर्थ आहे. मग त्यासाठी मला काय करायचंय, तर विवेके कुडी कल्पना पालटीजे. आता समर्थांचा विवेक हा अतिशय आवडती शिकवण आहे. विवेक म्हणजे निवड, म्हणजे सार काय असार काय, त्यातलं असार बाजूला सारून सार निवडायचं म्हणजे विवेक करायचं. त्यामुळे सारासार विवेक, आत्मानात्म विवेक, क्षर अक्षर विवेक असे शास्त्रामध्ये प्रचंड वेगवेगळ्या प्रकारचे विवेक आहेत. समर्थांनी ते दासबोधामध्ये पण केलेले आहेत. तर असा विवेक करून मी हे निवडायचं आहे की माझं सुख मी कुठे शोधायचं आहे. आणि त्यासाठी मला आधी काय केलं पाहिजे, तर कुडी कल्पना पालटीजे. ही कल्पना जी आहे माझी की मला देहामधनं सुख मिळणार आहे, मला जगातनं सुख मिळणार आहे, ती कुडी आहे. आपण हिंदीमध्ये म्हणतो ना कुडादान, कुडी म्हणजे जे टाकायचंय ते, किंवा कुडी म्हणजे दुसरा मराठी शब्दाचा अर्थ आहे शरीर. तर असं देहाकडनं जे सुख मिळणार आहे ही माझी कल्पना आहे, ती मला पालटून टाकायची आहे. म्हणजे पालटीजे शब्द वापरलाय, बदला असा शब्द बदला वापरलेला नाहीये. कारण म्हणजे ते पालटीजे म्हणजे बदलून टाका, परत ते बॅक टू पॅव्हलियन जाऊ नका. एकदा तुमची कल्पना बदलून टाका आणि सुख शोधायचं तुमची जागा बदला, म्हणजे मना सज्जना राघवी वस्ती केजी. मग आता प्रपंचामधले सगळे सुख दुःख अनुभवली, मला समजलं की तिथे मला सुख नाही शोधायचंय, मला परमार्थाला लागायचंय. आणि परमार्थासाठी पुढची सूचना दिलेली आहे की तुम्ही ठरवलं एकदा की मला राघवाकडे जायचंय, तर ते कसं जायचं, तर तिथे काय आपलं चुकतं, काय धोके आहेत ते सांगताना समर्थ म्हणतात बहु हिंडता सौख्य होणार नाही. आता मी ठरवलं, आता हे आपल्याला व्यवहारात पण लागू आहे की व्यवहारात सुद्धा आपल्याला एखादी मदत लागली तर आणि आपण 10 जणांकडे ती मागत सुटलो तर गॅरंटी तर नसतेच की ती पूर्ण होईल की नाही, ती मदत मिळेल की नाही. त्यामुळे सौख्य होणार नाही. पण इथे ह्या आधीच्या श्लोकाचा जर का आपण रेफरन्स घेतला की जिथे आपण सर्व सुख म्हणतोय त्याबद्दल, त्या सुखाबद्दल बोललो, तर आपण परमार्थाला लागलो तर काय होतं की मला वाटतं मी आता ठीक आहे, आता मला सगळं करायचंय, मग मी दासबोध वाचते, मी ज्ञानेश्वरी वाचते, मी तुकाराम गाथा वाचते, सगळं वाचते. आणि प्रत्येक संताची जरी ते एकमुखाने एकच शिकवण देत असले तरी प्रत्येकाची
भाषा, बोलायची पद्धत, त्यांचा त्यावेळेचा काळ ह्याच्यामध्ये फरक पडतो आणि मग आपल्या मनामध्ये गोंधळ उडतो की अरे समर्थ रामदास स्वामी असं म्हणतायत, ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतायत, तुकाराम महाराज काहीतरी वेगळंच सांगतायत आणि आपला गोंधळ होतो आणि त्याच्यातनं फक्त शिणावे परी नातुडे हित काही, म्हणजे क्षीण होतो फक्त, हित काहीही होत नाही, हाताला काहीही लागत नाही. आता व्यवहारात याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे केबीसी तो गेम असायचा त्याच्यामध्ये, किंवा आताही असतो तर मला माहित नाही, पण केबीसी मध्ये एक अशी लाईफलाईन असायची, फोन कॉल अ फ्रेंड, फोन अ फ्रेंड म्हणून. आणि तो जो प्रश्न असायचा त्याच्यामुळे आपण आपलेच दिलेले 3 फ्रेंड असायचे, तर कुठला प्रश्न आलाय आणि मी तो कुठला फ्रेंड मला त्याचं बरोबर उत्तर देऊ शकेल हे जर का मला कळलं तर त्याच्यामध्ये माझं सक्सेस आहे, मग तो प्रश्न माझा सुटणार आहे. नाहीतर मग शिणावे परी नातुडे हित काही होणार आहे. तर असा विचार करून एक कुठला तरी संप्रदाय, एक कुठला तरी अद्वैती ग्रंथ, एक कुठला तरी विचारसरणी असं करून तुम्ही अभ्यास करा. एकदा ती ग्रीप आली आणि त्यातल्या संकल्पना समजायला लागल्या की मग तुम्ही सगळ्या संतांचं साहित्य वाचा. तो एक अतिशय छान अनुभव आहे. पण आधी सुरुवातीलाच जर का मी इथे जाऊ का तिथे जाऊ असं केलं तर त्याच्यातनं काहीही निष्पन्न होत नाही. गोंदवलेकर महाराजांचं एक खूप छान वाक्य आहे. ते म्हणतात की प्रपंच म्हणजे हिंडणे आणि परमार्थ म्हणजे थांबणे. तर हे कुठल्या ठिकाणी जाऊन थांबायचं आणि आपला अभ्यास एका पाथवरती सुरू करायचा, हे ज्याला कळतं तिथे हे मनासज्जना राघवी वस्ती कीजे हे शक्य होतं. आणि त्यासाठी मला करायचं काय आहे ते विचारे बरे, परत इथे विवेकाचंच हे शिकवण दिलेली आहे की बरे विचारांनी माझ्या अंतराला बोध करणे म्हणजे जागृत करणे किंवा ज्ञान देणे. तर माझ्या अंतराला मी जागृत करेन आणि बरे विचार आत्मसात करेन आणि पूर्ण प्रयत्न एकाच दिशेने करेन आणि मग मला सौख्य प्राप्ती नक्की होईल, असा इथे समर्थांनी निर्वाळा दिलेला आहे. त्यामुळे मग आता आपला तिसरा की कसं करायचं, तर हे मनासज्जना राघवी वस्ती की जे हे एकदम कन्क्लुझिव्ह स्टेटमेंट आहे ह्या श्लोकांमधलं. पण तुम्ही वरच्या श्लोकांमधलं जर का प्रत्येक श्लोकातलं तिसरं चरण बघितलं तर तिथे ऍक्शन पॉइंट आहे आपल्यासाठी. अवज्ञा कदा होय दर्थी न कीजे, तया लागी हे सर्व चांचल्य दीजे, विवेके कुडी कल्पना पालटीजे आणि विचारे बरे अंतरा, हे प्रत्यक्ष आपल्याला करायचंय. तर हे अनुसंधान कसं साधायचं हा आपला जो तिसरा मुद्दा आहे त्याबद्दलचे विचार आहेत. आणि आता हे सगळं मी का करायचं हे अजून एकदा आपल्या मनावर बिंबवावं म्हणून समर्थ हा पुढचा श्लोक रचलेला आहे त्यांनी की बहुता परी हेची आता धरावे, म्हणजे इथे दाखला दिलाय. आता हे बहुतांपरी म्हणजे आपण म्हणतो मेजॉरिटी, सर्वसामान्यांची मेजॉरिटी असा इथे अर्थ नाहीये. हे बहुत कोण आहेत, तर ज्या सगळ्यांनी रघुनायकाला आपलेसे केलेलं आहे. बहुतांपरी हेची आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे. म्हणजे आपलेसे रघुनायकाला केलेले कितीतरी उदाहरणं आपल्याला आहेत. भक्त प्रल्हाद आहे, ध्रुव आहे, हनुमंत आहेत जे श्रीरामाचे दास म्हणजे म्हणजे उत्कृष्ट उदाहरण, विभीषण आहे, चिरंजीव केले जगी दास दोन्ही असं समर्थ आधीच्या श्लोकामध्ये जे म्हणतात ते हनुमंत आणि विभीषण आहेत. आणि आपल्या स्वतःसाठी समर्थ रामदास स्वामी म्हणजे आपल्यासाठी समर्थ रामदास स्वामी स्वतः आहेत की ज्यांनी रघुनायकाला आपलंसं केलं. आणि ह्या सगळ्या लोकांचा आयुष्याचा दर्जा आपण बघितला तर आपल्याला लक्षात येतं की का मी ही राघवी वस्ती का करायची. म्हणजे आधीचे हे सगळे फायदे आपल्याला समर्थ सांगतातच आहेत, पण इथे तो विचार ते अजून आपल्या मनावर बिंबवतायत की काय आहे की तुम्ही रघुनायकाला आपलंसं का करा, कारण हे बहुतांपरी आहे, बहुतांचा आयुष्याचा दर्जा कसा होता तो तुम्ही बघा. आता व्यवहारामध्ये एखादी 10 पाऊंडाची गोष्ट घ्यायची म्हटली तरी पण आपण म्हणजे मी कस्टमर रिव्ह्यू बघितल्याशिवाय ती घेत नाही आणि त्याच्यात काही चुकीचंही नाही की मी जर का माझा वेळ आणि पैसा घालणार आहे तर माझी ती येणारी वस्तू कशी आहे, त्याच्यावर लोकांचा एक्सपिरियन्स काय आहे ते बघूनच आपण ठरवतो की मी हे घेऊ का ते घेऊ. इथे तर परमार्थ आहे, इथे तर आपण 100% सगळं व्हेरीफाय करून घेतलं पाहिजे, कारण इथे नाहीतर आपलं पूर्ण पाथ चुकू शकतो. त्यामुळे हे व्हेरिफिकेशन करण्यासाठी फक्त काय होतं की परमार्थामध्ये आधी श्रद्धा की आधी अनुभव ह्याच्यामध्ये आपण अडकतो. पण आपण जर का थोडासा आपला व्ह्यू व्यापक केला आणि फक्त सेल्फ सेंट्रिक न राहता ज्यांनी परमार्थामध्ये अधिकार प्राप्त केलेले आहेत, जसे ही सगळी उदाहरणं दिली मी आता, हनुमंत, विभीषण, प्रल्हाद किंवा आपले सद्गुरू, आपले आजूबाजूला असलेले पारमार्थिक अधिकारी व्यक्ती, त्यांच्या आयुष्याचं जर का आपण थोडं अवलोकन केलं, त्यांच्या आयुष्याचा दर्जा बघितला तर आपल्याला कळतं की हे का करायचं आहे. आता त्यांच्या आयुष्याचा दर्जा म्हणजे मी अशा अर्थाने म्हणत नाही की त्यांच्याकडे सगळी सुख आहेत आणि प्रापंचिक आयुष्याचा दर्जा इथे मला म्हणजे असं मला म्हणायचं नाही. त्यांच्या आयुष्यात पण सुखदुःख आहेतच. श्रीराम आणि कृष्ण हे दोघांच्याही आयुष्यामध्ये प्रचंड सुखदुःख होती, पण तरीही त्यांचं त्या सुखदुःखाशी असलेलं नातं वेगळं होतं.
जर का आपण आपल्या सद्गुरूंकडे बघितलं तर त्यांच्या आयुष्यात दुःख नसतात का? तर असतात. पण त्यांचा त्या सुखदुःखांना असलेला रिस्पॉन्स, त्यांचा अप्रोच इथे फरक असतो. त्यामुळे मी जर का रघुनायकाला आपलंसं केलं, तर मला सगळं सगळं छान मिळणार आहे आणि माझं सगळी दुःख जाणार आहेत, असा त्याचा अर्थ नाही. प्रत्यक्ष ईश्वर सुद्धा, तो श्रीराम सुद्धा आपल्या प्रारब्धामध्ये ढवळाढवळ करत नाही. पण आपण जर का त्याची कास धरली किंवा त्याच्या सानिध्यात राहिलो, तर आपलाच आपल्या जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो आणि मन स्थिर होतं. आता जर का म्हणजे माझा स्वतःचा अनुभव सांगते, की जर का आपण सद्गुरूंच्या चरणाशी जाऊन एक 2 मिनिटं जरी बसलो, तरी काय त्यांच्याशी बोलावं हे आपल्याला अजिबात कळत नाही. कारण काही बोलण्यासाठी मनामध्ये काही विचारच येत नाहीत आणि तो त्यांचा प्रभाव असतो. तसं जर का हे रामाचं, राघवाचं स्वरूप आपण म्हणजे अभ्यास होऊन ते समजून घेतलं आणि मग त्याच्या चरणाशी जाऊन बसलो, तर आपल्या मनातले विचार हळू शांत होतात. ते जिथे जायला पाहिजे तिथे जातात आणि मग ती राघवी जी वस्ती करायला सांगितली त्याचा जो काही म्हणजे उद्देश आहे, तो सक्सेसफुल होतो. अजून एक समर्थ आपल्याला इथे सांगतायत, "दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे." म्हणजे अजून एक ते आश्वासन देतायत. ब्रीद या शब्दाचा अर्थ आहे आश्वासन. आपण म्हणतो ना, की म्हणजे एखाद्या पॉलिटिकल पार्टीचं हे ब्रीद वाक्य आहे किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनचं ब्रीद आहे. म्हणजे त्याच्यात आश्वासन आहे, की काय आश्वासन आहे, की हा राम हा दीनांचा नाथ आहे, दीनानाथ. आणि दीन म्हणजे आपले व्यवहारातले दीन गरीब अशा अर्थाने नाहीये. गरीब माणूसही दीन आहे आणि श्रीमंत माणूसही जो पीस ऑफ माइंडसाठी धावतोय तोही समर्थांच्या दृष्टीने दीनच आहे. त्यामुळे जो प्रपंचामध्ये सुख शोधतो आहे, तो अज्ञानी आहे, तो प्रत्येक जीव दीन आहे, असा समर्थांचा इथे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर हे जे दिनांचा जो नाथ आहे, हे ब्रीद आश्वासन तोडरी गाजे. आता हे तोडरी ब्रीद गाजे ह्याचा अर्थ असा आहे, की तोडरी नावाचा एक दागिना आहे, जो पायात घातला जातो. मला हे नक्की माहित नाही, की ते पुरुष स्त्री दोघंही घालतात का? पण बायका तर घालतात. आणि तो तोडरी घातला आणि तो दागिना घालून जेव्हा आपण चालतो, तेव्हा त्याचा आवाज येतो, ते गाजतो तो. तसं समर्थांचं म्हणजे इथे समर्थांची अशी शिकवण आहे, की राम हा दीनानाथ आहे, तो दीनांचा नाथ आहे. हे ब्रीद गाजतं आहे. म्हणजे जणू आपल्या प्रत्येक आपण जर का त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याचा शरणागत म्हणजे पत्करली, आपला अहंकार बाजूला ठेवला आणि खरंच मनाने त्या रामाच्या जवळ गेलो, तर मी तुझ्याबरोबर प्रत्येक पावलोपावली आहे, असा भगवंत म्हणजे असं आश्वासन समर्थ इथे आपल्याला देत आहे. आणि म्हणून ते म्हणतायत, की दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. त्यामुळे आपण मनाचं स्वरूप बघितलं, राघवाचं स्वरूप बघितलं, वस्ती कशी करायची प्रत्यक्षात ते बघितलं आणि का करायची तेही बघितलं. त्यामुळे असा हे समर्थांची शिकवण आहे आणि ती आपण सगळे प्रभू रामचंद्रांचे उपासक आहोत आणि आपल्याला ती शिकवण आत्मसात हो, आपण ते आचरणात आणू, अशी प्रभू रामचंद्रांकडे प्रार्थना करते, समर्थांकडे प्रार्थना करते. आणि एक शेवटचा मुद्दा मला असा सांगायचा आहे, की हा आहे तो अभ्यास आहे. अ, तो आता फक्त शाब्दिक लेव्हलवरती आहे. अ, जेव्हा म्हणजे आमच्या सद्गुरूंचं एक फार छान वाक्य आहे, की मला जर का असं वाटायला लागलं अभ्यास करून, की मनाच्या श्लोकांवर माझी कमांड आली आता. म्हणजे कुठलाही श्लोक विचारा, मी सगळं सांगते. तर मग रस्ता चुकतोय. मनाच्या श्लोकांची माझ्यावर कमांड असायला पाहिजे आणि माझं वागणं प्रत्यक्ष बदललं पाहिजे, तर माझा प्रस्ताव बरोबर आहे. आणि मी हे फक्त शब्दज्ञान इथे तुमच्यासमोर मांडलेलं आहे. आचरणाचा प्रयत्न चालू आहे. तर असाच आपल्या सगळ्यांचा आचरणाचा प्रयत्न राहो. तो अतिशय सक्सेसफुल हो आणि आपल्या सगळ्यांना मूर्तीतल्या रामापर्यंत मूर्तीतल्या रामापासून आत्मारामापर्यंत आपली प्रगती हो, अशी प्रार्थना करते आणि इथे थांबते. तुम्ही शांतपणे हे सगळं ऐकून घेतलत. त्यासाठी मनापासून धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद धनश्री. खूपच छान. तुला किती वेळ लागला हा अभ्यास करायला आणि हे असं म्हणजे प्रिपेअर करायला? जस्ट क्युरियस. अ,
2-3 आठवडे, कारण आमच्या सद्गुरूंची खूप डिटेलमध्ये प्रवचन आहेत. तुमच्यापैकी वा. कोणालाही असेल तर मी लिंक पाठवते. खरंच हम्म. प्रत्येक शब्दाशब्दावरती एक्सप्लेनेशन आहे, ते तुम्ही जरूर ऐका. त्यामुळे ती एक तासाची प्रवचनं ते ऐकायला थोडं वेळ गेला, आणि हे पुस्तकही मी आता भारतात गेले होते तेव्हा घेऊन आले. तर त्याचाही अभ्यास एक 2-3 आठवडे लागले. थोडं सांग्या इतपत हे यायला, ग्रीप यायला. छान. हो, ती लिंक जरूर शेअर कर. हा, मी हा, पाठवते लिंक. तुमच्या साधना विचार त्या चॅनलला मी सबस्क्राईब आहे, पण तिथे नाहीये ना. तिथे मला वाटतं बाकीचे जे एक आतले वेदांत भास्कर नावाची वेबसाईट आहे, तिथे हा, ऑडिओ आहेत सगळे. कारण हे माहितीये. साधना विचार सगळे व्हिडिओ आणि युट्यूब, म्हणजे हो त्याच्यापेक्षा हे हो. ऑडिओ बरं पडतं, हे बॅकग्राऊंडला चालतात. म्हणजे ओके. हम्म. तर ते मी लिंक पाठवते. त्याच्यावरती सगळ्या विषयांची भरपूर प्रवचन आहेत. तुम्हाला आपला जो कुठला अभ्यास करायचा तो आपण करू शकतो त्याच्यावर. ओके. की कुणाला काही प्रश्न आणि काही कॉमेंट्स? मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की आतापर्यंत आपण मनाचे श्लोक शाळेपासून म्हणत आलोय, ऐकत आलोय. तर जे सोपे सोपे असतात त्याचं आकलन लवकर होतं असं मला वाटतंय. ह्या श्लोकात म्हणजे ही जी आता श्लोकमाला होती याच्याबद्दल ऐकलं होतं, पण आय थिंक आज पहिल्यांदाच मी पोचले या लेवल पर्यंत ऐकायला तरी. सो त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. नाही, ते मी असे म्हणजे सिलेक्ट खूप केले खूप डीप आहे. रॅन्डमली. नाही, डीप आहेत, पण काय होतं ना, हे खूप आहेत आणि असं एक सेशन आणि उगाच असं वेग जनरल त्याच्यापेक्षा म्हटलं काहीतरी फोकस थोडंसं, तर अभ्यासही होतो आणि हो. त्याच्यातनं काहीतरी अर्थबोध होतो. तर असे बरेच ग्रुप्स आहेत. मना सज्जना राघवी वस्ती की जे, नुपेक्षी कदा, जगी धन्य हा दासा स्वरूप, त्यातले हे सगळ्यात छोटे 5 आहेत, म्हणजे क्वांटिटी वाईज 5च हो. आहेत. म्हणून मी हे सिलेक्ट केलं, कारण काहीतरी एक स्पेसिफिक हे असल्याशिवाय मग ते बरोबर अभ्यास होत नाही तो. त्यामुळे बरोबर म्हणून आहे. मी हे सिलेक्ट केलं. नाही तर बरोबर. कुठल्याही श्लोकांमध्ये आपण कितीही वेळ बोलू शकतो, म्हणजे ते किंवा अभ्यास करू शकतो. पण बरोबर आहे. धन्यवाद. ओके, मग आणि काही प्रश्न किंवा कमेंट्स नसतील तर मग हा, धनश्री, तू म्यूटवर आहेस. सॉरी, मी म्हटलं नीलम जॉईन केलाय का त्यांनी? हो हो, बहुतेक हो, आहे केले आहे केले ना, जॉईन केले. हा, आज ते तुम्ही म्हणणार होता ना रामाष्टक. हो, म्हणणार आहे. फक्त आपलं बोलणं चालू होतं. म्हणू का? झालं हो असेल हो, तर? नाही तेच झालं. ठीक आहे. चालेल. नीलम, तुला हा. रेकॉर्ड केलेलं चालेल का मी स्टॉप करू रेकॉर्डिंग? कसंही म्हणजे. नाही, काही हरकत नाहीये. माझं तसं काही नाही. चालेल. हा, हा. चालेल. काही हरकत नाही. चालेल. श्रीराम समर्थ. कृतार्थ देव वंदनं दिनेश वंशनंदनं सुशोभिभालचन्दनं नमामि राममीश्वरम् मुनिज्ञयन्त्नकारकं शिलाविपत्तिहारकं महाधनुर्विदारकं नमामि राममीश्वरम् स्वतातवाक्यकारिणं तपोवने विहारिणं करेषु चापधारिणं नमामि राममीश्वरम् कुरङ्गमुक्तसायकं जटायुमोक्षदायकं प्रविद्धकीशनायकं नमामि राममीश्वरम् लवङ्गसङ्गसम्मतिं निबद्धनिम्नगापतिं दशास्य वंशशक्ततिं नमामि राममीश्वरम् विदीनदेवहर्षणं कपिस्तिप्सार्थदर्शनं स्वबन्धुशोककर्षणं नमामि राममीश्वरम् गतातिराज्यरक्षणं प्रजाजनार्तिभक्षणं पृतास्तमोहलक्ष्मणं नमामि राममीश्वर रथाखिलाचलाभरं स्वधामनीतनागरं जगत्तमोदिवाकरं नमामि राममीश्वरम् नमामि राममीश्वरम् नमामि राममीश्वरम् श्रीरामार्पणमस्तु। धन्यवाद।
मला थोडं हल्ली विसरायला झालंय, म्हणत नाही मी आधी मला येत होतं व्यवस्थित, थोडे शब्द हे झालेत. नो प्रॉब्लेम. छान. हं. मस्त वाटलं. धन्यवाद. छान होतं एकदम. पहिल्यांदाच ऐकलं. हो, छान मी होतं. पण असं काय असतं हे मला माहिती पहिल्यांदाच ऐकलं. नव्हतं. हो, नाही, अष्टकम माझी ना हां. आजी म्हणायची आणि अच्छा. तेव्हा मी ऐकलेलं होतं आणि लहान असताना बऱ्यापैकी म्हणजे अगदी कॉलेजला जाऊपर्यंत म्हणत होते आणि मग असंच की काल परत हे होऊन गेलं आणि एकदम मी खरं तर म्हणणार होते आज मी म्हटलेलं अन्नपूर्णाष्टक म्हणते, पण कालच्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला एकदम हे आठवलं. म्हटलं आपण रामाष्टक म्हणूया आज, असं झालं. मग नाही, म्हटलं म्हणूया. खूपच छान आहे. खरंच छान आहे. तू पाठवू शकशील का तुझ्याकडे काही हे वगैरे असेल तर? हो, पाठवते ना, पाठवते मी. फोटो हां, काढून हां, पाठवून ठेवते. हां. येस, थँक यू. चालेल.